न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे। कारण हा कांड आहे ना, हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आता पी.आय. साहेबांशी बोललोय, त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला। पण त्याच्यामध्ये बिल्डरनी जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता पी.आय. साहेबांशी बोललोय। मनपाचा प्रस्ताव असेल, दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियमावली आहे का नाही, त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे, कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे, सर्च कुठला घेतला पाहिजे, ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे। बुलढाणा बँक बरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे, त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि हे सगळा गोलमाल गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महाघोटाळा आहे।